2 दिवसात 38 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाला अश्रू अनावर, पशुसंवर्धन विभागाची तातडीची धाव. कळवण तालुक्यातील सरले दिगर येथे वास्तव्यास असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे मेंढपाळ बाळू उत्तम काळे यांच्या कळपातील तब्बल 38 मेंढ्यांचा 2 दिवसात मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मृत्यूमागे नेमके कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. श्री काळे हे गेल्या 1 महिन्यापासून सरले दिगर येथे आपल्या सुमारे 200 मेंढ्यांच्या कळपासह वास्तव्यास होते. दिनांक 3 व 4 जून 2026 रोजी त्यांच्या कळपातील एकूण 38 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार या मेंढ्या कांदा व वाल पिकाच्या शेतात चारण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर पाणी पिल्यानंतर त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणे दिसून आली व अल्पावधीतच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासणी आढळलेली लक्षणे आणि करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या आधारे कांदा पिकावरील किंवा इतर कोणत्या तरी कृषी औषधाच्या विषबाधेमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. याबाबत अधिक खात्री करण्यासाठी मृत मेंढ्यांचे नमुने संकलित करून पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विभागीय रोग अन्वेषण विभागाचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मिलिंद भनगे, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नाशिकचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रकाश आहेर तसेच कळवणचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजेंद्र शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर यांनीही मदत कार्यामध्ये सहभाग घेतला. उर्वरित मेंढ्यांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार करण्यात आले असून पशुपालकांना पुढील काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मेंढ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून या घटनेकडे पशुसंवर्धन विभाग गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. दरम्यान अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नमस्कार. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विजापूर येथून दरवर्षीप्रमाणे चाऱ्याच्या शोधार्थ आलेल्या श्रीयुत बाळू उत्तम काळे यांच्या मेंढ्यांच्या कळपामध्ये गत काही दिवसांपासून मरतूक आढळून आलेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने गेल्या 2 दिवसामध्ये मरतुकीचं प्रमाण जे आहे ते आजपर्यंत जवळपास 38 मेंढ्यांची मरतूक झालेली आहे. या दृष्टिकोनातून पशुवैद्यकीय पथकाने या ठिकाणी आलं आणि इन्व्हेस्टिगेशन केली आणि त्यानंतर असं आढळून आलं की या मेंढ्यांच्या खाण्यामध्ये कांदा आणि वाल हे खाण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी बहुतेक वेळा फवारणी केलेली असते. त्यामुळं त्या अनुषंगाने उपचारांची दिशा पण निश्चित करून उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. पशुवैद्यकीय पथकामध्ये स्थानिक स्तरावर सहाय्यक आयुक्त डॉ. शेटे साहेब तसंच आता नाशिक येथून उपलब्ध झालेले जिल्हा पशु सर्व चिकित्सालयाचे डॉ. आहेर साहेब, रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे मी स्वतः डॉ. भणगे आणि स्थानिक स्तरावर कार्यरत असलेल्या पशुधन विकास अधिकारी यांनी देखील पशुधनाचा उपचार निरंतर पद्धतीने ठेवलेला आहे. त्यावर मॉनिटरिंगसुद्धा सुरू आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये याकरता सर्व मेंढीपालक तसेच पशुपालकांना आवाहन आहे की आपल्या पशुधनासाठी चांगला आणि योग्य तो चारा आणि पाण्याची योग्य व्यवस्था करा. आता नजीकच्या काळामध्ये जो पाऊस येऊ घातलेला आहे त्या अनुषंगाने आवश्यक ते लसीकरण नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेमध्ये डॉक्टरांना संपर्क करून पूर्ण करण्यात यावं आणि कुठल्याही बाधित किंवा आजारी पडलेल्या पशुधनाची तात्काळ नजीकच्या दवाखान्यात किंवा संस्थेमध्ये माहिती द्यावी, जेणेकरून लगेचच आपल्याला त्याविषयी योग्य ती कार्यवाही करून त्यांचं बहुमोल पशुधन वाचवता येईल. या ठिकाणी बाधित असलेल्या 2 मेंढ्या आहेत, त्यांचं देखील आम्ही आता पाहणी करणार आहोत आणि उर्वरित पशुधनामध्ये आजाराचं प्राबल्य वाढू नये या दृष्टिकोनातून योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.